स्वागत करते। आज मी आलेली आहे कळव्यातील पारसिक नगर भागातील कोकण फ्युजन या रेस्टॉरंटला भेट देण्यासाठी। इकडचे जे मालवणी ऑथेंटिक पदार्थ आहेत त्याची आज आपण टेस्ट करणार आहोत। चला तर मग तुम्ही सुद्धा माझ्यासोबत। वरची सीटिंग अरेंजमेंट आहे ना ती सुद्धा बघून घेऊया। चला, इथेच स्टेअरकेस वरून वर चढताना आपल्या पूर्वजांना पण त्यांनी इथे बसवलेलं आहे। नमस्कार दादा। काका आपलं नाव काय? माझं नाव सुनील चोरगे। आणि दादा आपलं नाव? विलास गुंजाळ। अच्छा, मग इकडची सगळी मॅनेजमेंट वगैरे तुम्ही बघता का? सगळं किचनचं जे पण आहे मी बघतो, बाहेरचं काय असेल ते बघतात रेस्टॉरंट। अच्छा ओके। दादा हे रेस्टॉरंट चालू किती वर्ष झाली? हे आता 2019 मध्ये आम्ही ओपनिंग केलेलं, फेब्रुवारी मध्ये। अच्छा, नंतर मग मार्च मध्ये लॉकडाऊन लागला 2 महिन्याचा, त्याच्यानंतर मग परत रिओपनिंग केलं, तेव्हापासून कंटिन्यू चालू आहे। पण मग लॉकडाऊन मध्ये खूप प्रॉब्लेम आला असेल अचानक, म्हणजे तुमचं ओपनिंग झालं आणि पुन्हा बंद झालं, मग त्या टायमाला कसं तुम्ही टॅकल केलं सगळं? नाही, मग त्या टायमाला मग आम्ही पार्सल द्यायचो, स्विगी झोमॅटो पार्सल द्यायचो। अच्छा, बरं आपल्या ह्या रेस्टॉरंटचा एक्झॅक्ट ऍड्रेस काय आहे? हे कलवा वेस्ट पारसिक नगरला, म्हणजे हायवेनी येणार तर रेती बंदरच्या साईडला, जर बाय स्टेशननी येणार तर मग कलवा नाक्यावरून यायला लागतं। आणि टायमिंग काय तिकडचे? हे सकाळी 11:30 ते रात्री 11:30। अच्छा, म्हणजे कंटिन्यू चालू असतं, म्हणजे असं नाही की मध्ये 3 वाजले तर आता बंद झालं असं काही नाही, त्या हिशोबाने स्टाफ अरेंज करून ठेवतो। अच्छा, आणि तुम्ही मला काय रेकमेंड कराल की आम्ही इथे काय जेवण मागवावं? मोस्टली आमच्या इथे बघा सुरमई थाळ्यांमध्ये जास्त आहे, म्हणजे जे पण गेस्ट येतात ते थाळी मागतात। थाळ्यांमध्ये कसं सुरमई आणि खेकडा, जम्बो खेकडा, मीडियम क्रॅब, पापलेट, हे सगळं म्हणजे रेग्युलर हेच जाते। बटर गार्लिक लॉबस्टर, बटर गार्लिक लॉबस्टर, अच्छा, पापलेट ग्रिल मसाला। ओके, मग तुमच्यामध्ये आम्ही काय इथे टेस्ट करावं असं तुम्हाला वाटतं? म्हणजे काय इकडची स्पेशालिटी आम्ही टेस्ट करावी? आता आमच्याकडे कोकण फ्युजन हॉटेल म्हटलं तर सी फूड हॉटेल, बरोबर आहे। त्याच्यामध्ये आमच्याकडे जास्त म्हणजे प्रॉन्स फ्राय, सी फूड मध्ये तुम्ही काय पण चॉईस करू शकता, ते तुम्हाला एकदम टेस्टी भेटेल। ठीक आहे, चालेल। मग जसं आम्हाला आता काकांनी, मग आम्ही जेव्हा आलो तेव्हा काकाने आम्हाला काही पदार्थ दिलं आहे, तर तेच आम्ही आता पदार्थ मागवतोय। भरलेला पापलेट आहे का? भरलेला पापलेट आहे। हे काय करताय याच्यामध्ये? आतमध्ये हा कोणता मसाला आहे? आतमध्ये काय काय आहे? हा हिरवा मसाला आहे, त्याच्यात आपल्या गावठी स्टाईल मध्ये त्याला वरतून रेड मसाला लावून त्याला तवा फ्राय करतो। आता हे तुम्ही मसाला लावल्यानंतर थोडा वेळ ठेवून मग फ्राय करणार का? ठीक आहे। फिश करी कोणती तुमची? हे फिश करी आहे, हा तांबडा रस्सा आहे, हा हे मटन, हे चिकन सुक्का। या काय तिसऱ्या बॉईल होत्यात का इथे? आता आपलं जेवण आलेलं आहे, तुम्हाला मी दाखवते की आम्ही जेवणात काय काय मागवले ते। ही आहे शिंपल्या थाळी म्हणजे तिसऱ्या थाळी, भात, तिसऱ्या सुका, तिसऱ्याची ग्रेव्ही, सोलकढी,
हा जवळा आहे, सुका जवळा, हिरवी चटणी, कांदा, लिंबू आणि भाकरी. तर आता ही सर्वप्रथम मी टेस्ट करते. भाकरी आणि शिंपल्या, शिंपल्या मसाला हलकं स्पायसी आहे, पण मालवणी जेवण हे स्पायसीच असतं, त्याच्यामुळे याची टेस्ट खरंच खूप छान येते. हे आहे स्टफ ग्रीन पापलेट. तुम्ही ते बघू शकता की या पापलेटमध्ये हिरवा मसाला भरलेला आहे. मस्त अशी कोथिंबीर, आलं आणि लसूण याची मस्त असा फ्लेवर इथे मला मिळतोय. मी पुन्हा एकदा खाते. खरंच खूप छान आहे. हे आहे चिकन सुका. चिकन सुका मध्ये तुम्हाला बोनलेस आणि विथ बोन असे दोन्ही पीस इथे मिळतात. तर मी ते पण टेस्ट करते. चिकन मसाल्यामध्ये व्यवस्थित घोळवून अगदी मस्त अशी मीडियम स्पायसी डिश आहे. याने खूप असं स्पायसी इथे केलेलं नाहीये. इथे आहेत वडे, भाकरी, सोलकढी, हे आहे प्रॉन्स फ्राय आणि त्याच्यावर त्यांनी ग्रीन चटणी सुद्धा दिलेली आहे. हा प्रॉन्स फ्राय मी टेस्ट करते. ह्याच्यामध्ये व्यवस्थित असं मॅरिनेशन करून खूप छान असं रव्याचं कोटिंग आहे याला आणि कुरकुरीतपणा तर खूप छान येतो याला. आता नेक्स्ट आम्ही गटारी स्पेशल म्हणून ह्यांची आता सध्या तंदूरची त्यांनी डिश ठेवलेली आहे. हे आहे चिकन तंदुरी, परंतु हे मालवणी स्टाईलचं तंदुरी आहे. म्हणजे हे कोकण फ्युजन आहे. फ्युजन काय असतं हे आपल्याला ह्याच्यावरनं कळतं. आपण जे नेहमी तंदुरी खातो त्याच्यापेक्षा ही थोडीशी वेगळी आहे, कारण ह्याला मालवणी मसाल्यामध्ये त्याला स्टफ केलेला आहे आणि ती डिश आहे. नेक्स्ट आपण मागवलेला आहे मटण थाळी. तर या मटण थाळीमध्ये भात, मटण सुका, मटणची ग्रेव्ही म्हणजे हे थिक ग्रेव्ही आहे, हा तांबडा रस्सा आहे, सोलकढी, हिरवी चटणी, कांदा आणि लिंबू. तर आता मी वड्याबरोबर हे टेस्ट करते. मटण अगदी खूप छान. मी मटणचा पीस नाही घेतलाय, पण मटणच्या ग्रेव्हीवरनं मी तुम्हाला सांगू शकते की मटण जे आहे ना खूप छान आहे. म्हणजे या सर्वांमध्ये मला जर खूप अशी डिश आवडलेली असेल तर ती मटण आहे आणि हे ग्रीन पापलेट. चला तर मग हे मी सर्व संपवते आणि त्यानंतर तुम्हाला भेटते. माझी सोलकढी पिऊन झालेली आहे आणि जेवण सुद्धा जेवून झालेलं आहे. तर आज मी अजिबात स्वीट डिश खाणार नाहीये, कारण माझं पोट खूप भरलेलं आहे. एवढे सगळे प्रकार खाल्लेले आहेत ना की तुम्हाला मी काय सांगू. आणि टेस्ट सुद्धा खूप सुंदर होती. कोकण फ्युजन, फ्युजनचा अर्थच असा होतो की आपले मालवणी पदार्थच थोड्या डिफरंट वेने प्रेझेंट करणं. तर माझा आजचा कोकण फ्युजनमधला व्लॉग मी इथेच संपवते. आणि जर तुम्हाला माझा आजचा हा व्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. टिल देन, बाय.